कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग 4 चरणाचा आहे. कीर्तन थोडं लक्षपूर्वक ऐका. आज महत्वाचं तुमच्यासोबत बोलणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त हा कीर्तनाचा महोत्सव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना 18 पगड जातीला सोबत घेऊन हे स्वराज्य निर्माण केलेलं आहे. कोण्या एका जातीच्या जीवावर स्वराज्य उभा राहिलं नाही. छत्रपती शिवाजी महाराज जरी मराठा असले तरी मराठ्याच्या जीवावर साम्राज्य उभा राहिलेलं नाही. 18 पगड जातींना सोबत घेऊन माझ्या शिवरायानं हे स्वराज्य उभा केलेलं. एकानं मला प्रश्न विचारला, का हो महाराज तुम्ही शिवाजी महाराजांबद्दल काय सांगाल? मी त्यावेळेस त्याला उत्तर दिलं, तुम्ही झटतायच का अजून याला? त्यावेळेस मी त्याला उत्तर दिलं, अरे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जास्त बोलायची गरज नाही. मी त्याला 40 ओळीमध्ये सांगितलं शिवाजी महाराज कोण आहेत. ऐका, मी त्याला सांगितलं, अरे 350 वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीमध्ये जन्मलेला निरागस बाळ म्हणजे शिवबा. इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच यांसारख्या अत्याचारांचा काळ म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा, राजनीती, युद्धनीती, गनिमिकावा यांसारख्या कूटशास्त्रांचा कळस म्हणजे शिवबा, सामाजिकता, आर्थिकता, नैतिकता, धार्मिकता यांसारख्या पवित्र विचारांची तुळस म्हणजे शिवबा, सर्व धर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शिवबा, कर्दन काळी मराठ्यांना आलेली जाग म्हणजे शिवबा, त्या अफजल खानाची शिकार करणारा वाघ म्हणजे शिवबा, या देशावर आदर्श राजाची छाप म्हणजे शिवबा, झोपलेल्या जनतेला झणझणीत चपराक म्हणजे शिवबा, या महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा, तुमचा माझा या अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा. काही लोक म्हणतात, महाराज तुम्ही शिवाजी महाराज कीर्तनामधून सांगता, तुमचे शिवाजी महाराज का देव होते का? मी नेहमी त्या लोकांना सांगत असतो, अरे आमचे शिवाजी महाराज देव आहेत का नाही हे आम्हाला माहित नाही. शिवाजी महाराज हे देव आहेत की नाही हे मी गॅरंटीने सांगू शकत नाही, पण ज्यांच्यामुळे आज मंदिरातला देव सुरक्षित आहे ते मात्र माझे छत्रपती शिवाजी महाराज आहेत हे गॅरंटीने सांगू शकतो. म्हणून तर म्हणतात साहेब, 33 कोटी देवतांची अब्जावधी मंदिर आहेत. 33 कोटी देवतांची अब्जावधी मंदिर आहेत, पण एकही मंदिर नसताना प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्यांनी मंदिर केलंय तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून महत्वाचं सांगतो, लक्ष देऊन ऐका. कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेल्या अभंगावर मला यायचंय. तत्पूर्वी इथं बसलेल्या सगळ्या माणसांसाठी मला महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे. आम्ही या महाराष्ट्रामध्ये राहतो साहेब, आपण भाग्यवान माणसं आहोत. का भाग्यवान आहोत माहितीये? या भारताचे एक पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू म्हणायचे, ते म्हणायचे तुमचा महाराष्ट्र खूप भाग्यवान आहे. काही लोकांनी त्यांना विचारलं, का हो का आमचा महाराष्ट्र भाग्यवान आहे? त्यावेळेस त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं. ते म्हणले, तुमचा महाराष्ट्र या करता भाग्यवान आहे कारण जेवढे भारत देशामध्ये संत जन्माला आले नाही तेवढे संत तुमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. पण साहेब ते पुढचं वाक्य फार सुंदर बोलायचे. ते म्हणायचे, या भारत देशामध्ये जेवढे संत जन्माला आले नाही तेवढे संत तुमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले, पण महाराष्ट्रातल्या लोकांना संत असताना कळाले नाही, गेल्यानंतर कळाले. किती त्रास दिला संताला लोकांनी. अरे माझे माऊली ज्ञानोबा असताना कधी त्यांना कोणी शिव दिलं नाही, आणि आता शिवण्यासाठी आळंदीला गर्दी आहे. असताना अंगावर वस्त्र मिळाले नाही, आणि आता 2-2 किलो चांदीच्या वजनाचा फेटा आहे. असताना माझ्या माऊलींना झोपायला जागा मिळाली नाही, आणि आता झोपण्यासाठी चांदीचा पलंग आहे. अरे असताना कधी इंद्रायणीला शिव दिला नाही का, तर इंद्रायणी बाटेल. आणि आता समाधीला पंचामृताची अंघोळ आहे, आणि पंचामृत ठेवण्यासाठी तांब्या पितळाची भांडी नाही, तर चांदीची घागर, चांदीचा गंगालय, चांदीचा पंचपाळा आणि चांदीची पंचारती आहे. अरे असताना माझी माऊली माधुगिरीला गेली तर 2-2, 2.5 किलोमीटर अंतरावर पोरं माधुकरीसाठी गेली, तर दगडा विटा मातीशिवाय कधी काही मिळालंच नाही. आणि आता त्याच पोरांच्या दर्शनासाठी 2-2, 2.5 किलोमीटर अंतरावर रांगा आहेत. अरे असताना कोणी खापर मिळू दिलं नाही, आणि आता सोन्याच्या ताटात नैवेद्य आहे. अरे असताना माझ्या माऊलीला शिवलं की पाप होत होतं, आणि आता त्यांना शिवल्यावर माझं पाप निघून जातंय म्हणून त्यांना शिवण्यासाठी आळंदीला गर्दी आहे. असताना माझी माऊली पहिल्यांदा पंढरीला निघाली, तर माझ्या माऊलीने अनवाणी पायानं पंढरीची वारी केली. पाय उन्हामध्ये भाजत होते म्हणून वडाची पानं पायाला बांधली,
आणि पहिली पंढरीची वारी माझ्या ज्ञानोबारायानं केली आणि आता माऊली पंढरीला निघाली तर सोन्याच्या पादुका चांदीच्या पालखीत आहेत, चांदीची पालखी चांदीच्या रथात आहे आणि चांदीच्या रथाला बैलजोड कोणाचा जुंपायचा म्हणून निलाव आहे आणि निलावामध्ये ज्याचा नंबर येईल त्याची बैलांसकट आळंदीमध्ये मिरवणूक आहे. बोला ना साहेब, असताना या साधू संताला लोकांनी काय दिलं? दिला तो केवळ त्रास. म्हणून मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो, एक महत्वाचं वाक्य बोलत असतो. साहेब, असताना केलं जातं ते दर्शन असतं आणि गेल्यानंतर केलं जातं ते प्रदर्शन असतं. मला असं वाटतं त्या महाराष्ट्राचा स्वाभिमान आपल्याला असला पाहिजे. ही सगळी मंडळी इथं सुंदर गोळा झाली महाराज, टाळकरी. नाही तर एका दिवसाचं काम नाही पोरांनो हे, एवढे टाळकरी गोळा करणं आणि एवढा सुंदर पकवाज. खरं सांगतो तुम्हाला, या पकवाज वादकासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. पोरांनो, तुमचं नशीबच चांगलंय, आंधळ्याच्या हातात कावळा सापडलाय तुम्हाला. कीर्तनकाराही कावळा सापडलाय, पकवा म्हणजे तसे आम्ही कावळे नाहीत. पखवाज वादक आमचे माऊली महाराज महाराष्ट्रातील नामांकित आहेत बरं. यांना गावामध्ये ठेवण्यासाठी 5-5, 6-6 महिने लोक वेटिंगवर असतात. पण योगायोग त्यांची तारीख आजची कॅन्सल झालेली म्हणून गाडीमध्ये आणलंय त्यांना मी. म्हणून महाराजांसाठी सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि पुन्हा आमचे काळे बंधू उपस्थित आहेत, सगळ्यांना धन्यवाद देतो. ऐका, कीर्तन थोडं महत्वाचं करणार आहे. ही सगळी मंडळी इथं उपस्थित आहेत, सगळ्यांना कोटी गोड मंडळी आहेत बरं. या सगळ्यांसाठीच एकदा टाळ्या वाजव. का माहितीये का? कीर्तनाला ही सगळी मंडळी महत्वाची पाहिजे. टाळकरी चांगली असली तर कीर्तन चांगलं होतंय. कीर्तन चांगलं करायचं का झोपवायचं हे ह्यांच्या हातात आहे. नाही तर कधी कधी टाळकऱ्याची साथ एवढी वाईट भेटती त्याच्यापेक्षा कोरोनाची बरी वाटते. एकदा माझ्या कीर्तनामध्ये, काल्याच्या कीर्तनात मी अभंग घेतला होता. रंगने रांगत गुलगुला बोलत, रंगने रांगत गुलगुला बोलत. पाठीमागचे सगळे भजनी म्हणत होते रंगने रांगत गंगुला बोलत. असं म्हणल्यावर कसं करायचं सांगा बरं महाराज. पण आजचे भजनी लय सुंदर महाराज, म्हणून माझ्याकडे लक्ष द्या. ऐका ऐका ऐका, लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे. महत्वाचं बोलणार आहे, 1.5 तासच तुमच्या सोबत कीर्तन करणार आहे. पण कीर्तन सर्वांगाचे कान करून सर्वांनी ऐका. कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग 4 चरणाचा आहे. ज्यांचा अभंग सेवेसाठी निवडला त्यांचं नाव श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबाराय आहे. साहित्य सोनियाच्या खाणीतून शब्द रत्नांची निर्मिती करणारे, महाराष्ट्र सारस्वताच्या मंडलावर आपल्या तत्वज्ञानाचा कळस ज्या महापुरुषाने चढवला, वेद उपनिषद गीता भागवत याचं मंथन करून पंचोमेध गाथ्याची निर्मिती ज्या महाकवीने केली, भांडाऱ्या भामचंद्र गोराड्या डोंगरावर साधना करून देहासकट वैकुंठ आगमन करून विश्वातला एक अलौकिक चमत्कार इतिहासाच्या पानावर ज्यानं सुवर्ण अक्षरानं लिहिला, इंद्रायणीच्या काठी देहू नावाच्या सुप्रसिद्ध गावामध्ये बोलोबा कणकाईच्या वंशामध्ये हे ज्ञानरत्न जन्माला आलं आणि सर्वसामान्य माणसाला मोक्षाचा देवयान पंथ ज्याच्यामुळे खुला झाला मायबाप, तरी श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय आहेत. या तुकाराम महाराजांना का कमी त्रास झाला पोरांनो? 4,500 अभंगाचा गाथा कसा तयार झाला माहिती आपल्याला? अभंग वाचताना आनंद वाटतो आपल्याला, पण त्या अभंगाच्या पाठीमागचे कष्ट माहित नाहीत आपल्याला. सांगतो गाथा कसा तयार झाला, ऐका. ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय अभंग म्हणायचे, गाथा तयार करत होते, ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय अभंग म्हणायचे, ऐका, ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय अभंग म्हणायचे त्यावेळेस संताजी जगणारे अभंग लिहायला असायचे. जगद्गुरु तुकोबारायना अभंग म्हणायचा आणि संताजीना अभंग लिहायचा. पण तो अभंग बरोबर आहे की चूक आहे ह्याच्यासाठी एक परीक्षा असायची. एक विस्तवा मधलं तापलेलं तप्त नाणं तुकोबाने उचलायचं, अभंग म्हणायचा, संताजीना लिहायचा. त्या तुकोबानं तापलेलं तप्त नाणं उचलून जिभेवर ठेवायचं. चटका बसला तर अभंग चुकीचा समजून बाजूला फेकायचा आणि चटका नाही बसला तर अभंग बरोबर समजून गाथ्याला जोडायचा. असे 4,500 चटके माझ्या तुकोबारायानं खाल्ले, त्यावेळेस कुठं गाथा तयार झाला याचा कधीतरी विचार आपण केला पाहिजे. त्या तुकोबारायाचा मागणीपर प्रकरणातला अभंग अत्यंत महत्वाचा. मागणीपर प्रकरणातला अभंग कीर्तन रूपी सेवेसाठी का घेतला याचं उदाहरण, याचा वृत्तांत तुम्हाला शेवटच्या 5 मिनिटांमध्ये सांगेल. फक्त कीर्तन लक्षपूर्वक ऐका. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागणी मागताना दिसतात.
विठाला विठाला लक्ष द्या माझ्याकडे. आता इकडे तिकडे बघू नका, येत राहते, नियोजन चालू राहील. ऐक, या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागणी मागतात. काय म्हणतात तुकोबाराय? सरळ अभंग आहे. अभंगाचं एक वैशिष्ट्य आहे महाराज. हा अभंग मुद्दाम सेवेसाठी निवडला. त्याचं कारण आहे हा अभंग सगळ्यांच्या पाठ आहे. चला बोला, कोणाच्या अभंग पाठ नाही हा? हे चिदान दे का देवा तुझा विसर, सगळ्यांच्या अभंग पाठ आहे. या अभंगाचं वैशिष्ट्य आहे महाराज. हा अभंग कीर्तनकाराच्या पाठ आहे, गायकाच्या पाठ आहे, वादकाच्या पाठ आहे, इथं बसलेल्या प्रत्येक माणसाच्या पाठ आहे. हा अभंग चित्रकारांच्या पाठ आहे, पत्रकारांच्या पाठ आहे. हा अभंग नेते लोकांच्या पाठ आहे, खासदाराच्या पाठ आहे, आमदाराच्या पाठ आहे, सगळ्यांच्या पाठ आहे. हा अभंग कीर्तनाला आलेल्या प्रत्येक माणसाच्या पाठ आहे. जे कीर्तनाला आले त्यांच्या पाठ आहे, जे आले नाही त्यांच्या पाठ आहे, जे येणाराला येऊ देत नाहीत त्यांच्या पाठ आहे. आणि एवढा चांगला कार्यक्रम चाललेला असून घरी झोपलेत त्यांच्या सुद्धा बोला की पाठ आहे. महत्वाचं सांगू का? ज्यानं कीर्तनाला पाठ केली त्याच्या सुद्धा अभंग पाठ आहे बुवा. महत्वाचं सांगतो ऐका. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागणं मागतात. काय म्हणतात? देवा, जर तुला मला काही दान द्यायचं असेल तर हेच दान दे. मला माझ्या जीवनामध्ये तुझा विसर नाही पडला पाहिजे. हेच दान दे गा देवा आणि तुझा विसर न व्हावा. देवाने सांगितलं तुकोबाराय, हे दान जर मी तुम्हाला दिलं तर तुम्ही काय कराल? तुकोबाराय म्हणले, देवा, हे दान जर तू मला दिलं तर मी माझ्या जीवनामध्ये तुझ्या गुणाचं गुणानुवाद आवडीनं गाईन. तुकोबारायाला सांगितलं, तुकोबाराय, अहो दुसरं काहीतरी मागा, मुक्ती मागा, धन मागा, संपदा मागा. तुकोबाराय म्हणले, ते मला लागत नाही. मुक्ती का नको? तर तुकाराम महाराज म्हणतात, ती अगोदरच आमच्या घरची बायको आहे. तुका म्हणे मुक्ती परनेली नवरी आणि आता दिवसचारी खेळी मिळे. मुक्ती आम्हाला नको, मग काय पाहिजे? तुकोबाराय म्हणतात, द्यायचंच असेल तर आम्हाला संताचा संग दे. संत संग देई सदा. देवानं सांगितलं, तुकोबाराय, हे सगळं मी तुम्हाला द्यायला तयार आहे, पण एवढं सगळं देत असताना, एवढं सगळं सुख तुमच्या पदरात टाकत असताना छोटस गर्भवासाचं दुःख तुम्हाला सहन करावं लागेल. चालेल का? तुकोबाराय म्हणले, का नाही चालणार देवा? एवढं चांगलं सुख माझ्या पदरात पडल असेल तर थोडस गर्भवासाचं दुःख भोगायला काय अवघड आहे? महिला मंडळ, माझ्यासोबत बोला तुम्ही. मला चालता बोलता कीर्तन करायची सवय. मला सांगा, चोरी चांगली का वाईट हो? माझी भाषा तर कळते ना तुम्हाला? भाषेत तर काही फरक जाणवत नाही ना? भाषेत बी फरक आहे. त्या लातूरकडली भाषा थोडी वेगळी आहे. एकदा कीर्तनाला गेलो, तास 2 तास लवकर गेलो. तिथले सरपंच उपसरपंच सगळे जमले. काय म्हणले माहितीये का? महाराज, बऱ्या झाल्या तुम्ही लवकर आल्या. म्हणलं गडबडीत मी साडी घालून तर नाही ना गेलो. खाली बघित तेवढ्यात कळालं इकडची भाषाच असली. भाषेत फरक आहे. बोला महिला मंडळ माझ्यासोबत. चोरी चांगली का वाईट? चोरी वाईट. वा, चांगलं उत्तर दिलं तुम्ही. चोरी वाईट आहे. आता लक्ष देऊन माझं एक उदाहरण ऐका. मला सांगा, 2 दिवसापूर्वी रात्री तुमच्या गावामध्ये चोरी झाली. तुमच्या शेजारचं घर फुटलं. राहू द्या, आता काहीच करू नका. तुमच्या शेजारचं घर फुटलं आणि शेजारचं घर फुटल्यावर चोरानं तुमच्या शेजारच्या घरामधून 10,000 रुपयाची चोरी केली. किती हजाराची? 10,000 रुपयाची चोरी केली. पण चोराचं त्याच्यावर समाधान झालं नाही, म्हणून चोर तुमच्या घरी आला. ज्या नाही चोरी वाईट म्हणल्या त्यांच्या घरी चोर आला आणि त्यांच्या घरी चोर आल्यावर चोरानं त्यांच्या घरातले 5,000 रुपये कपाटातले चोरले. गडबडीत चोर तिथून निघून गेला आणि तुम्ही जाग्या झालात. कपाटाच्या पुढे गेलात आणि कपाटाच्या पुढे जाऊन बघितलं, कपाट उघडून तर कपाटातले 5,000 रुपये चोरीला गेलेले होते. डोक्याला हात लावला आणि म्हणायला लागलात, इतक्या कष्टानं आम्ही पैसे कमवले होते, एवढे कष्ट केले हे 5,000 रुपये कमवण्यासाठी. रोज सकाळी पॅन्ट धुतानी 100ची नोट काढून आता कुठं 5,000 रुपये जमा झाले होते आणि चोर हे 5,000 रुपये घेऊन गेला. किती दुःख झालं तुम्हाला महिला मंडळ? फार दुःख झालं. पण तेवढ्यात तुमची नजर तुमच्या क्वाटवर पडली. तर तुमच्या क्वाटवर तुम्ही धावत आलात. तुम्हाला एक गाठोडं दिसलं. ते गाठोडं तुम्ही उघडलं तर त्या गाठोड्यामध्ये
त्या चोरानं अगोदरच्या घरी जे 10,000 रुपये चोरी केले होते ते गडबडीमध्ये विसरून गेला होता आणि ते तुम्हाला सापडले. आता मला सांगा, चोरी चांगली का वाईट? बोला ना. तुम्ही म्हणता महाराज 5,000 रुपयाची चोरी होऊन 10,000 भेटत असल्यावर रोज होऊ द्या. ऐका, महत्वाचं आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात 10,000 रुपयाचं सुख माझ्या पदरामध्ये पडत असेल तर 5,000 रुपयाचं दुःख भोगायला मला काही अडचण नाही. देवा, आणि तू त्या गर्भवासाच्या दुःखाला घालत असशील तर सुखानं घाल ना. तुका म्हणे गर्भवासी आणि सुखे घालावे आम्हासी. असा अभंगाचा सरळ भाव आहे. विस्तृत चिंतन पाहत असताना मुखानं नाम आणि हातानं टाळी विडा. या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तुम्ही आम्ही सर्व महाराष्ट्र साजरी करतोय, नाही संपूर्ण जगात साजरी होती. पण एकनिष्ठता आमच्या वारकरी संप्रदायाने सगळ्या संताला, सगळ्या या महाराष्ट्राला नाही सगळ्या जगाला शिकवली. जगद्गुरु तुकोबाराय हे कीर्तनाला ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज येऊन बसायचे त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय कीर्तनामधून निष्ठा राजांना शिकवत होते, राजांच्या सोबत मावळ्यांना शिकवत होते. ऐका, छत्रपती शिवाजी महाराज तर मी तुम्हाला सांगणारच आहे, पण सांगतो तुम्हाला. मागण्याचे 2 प्रकार आहेत. आज मागणी प्रकरणामधला अभंग सेवेसाठी मुद्दाम निवडला. एक उचित मागणी आहे आणि एक अनुचित मागणी. काही मागणे हे अनुचित, काही मागणे अनुचित, काही मागणे अनुचित, काही मागणे आम्हातीत वडिलातीत 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 काही मागणे काही मागणं अनुचित असतं. महिला मंडळ पुन्हा तुम्हाला प्रश्न विचारतो. तुम्ही म्हणाल महाराज काच आम्हाला प्रश्न विचारित असतील? एक मुद्दा आहे बघा. या सगळ्या प्रश्नाचं उत्तर देणारी एक महिला शेवटला निवडू आपण आणि तिला एक सोन्याचं नाणं. उत्तर सगळ्यांनी व्यवस्थित द्या. आता एक उचित मागणी आणि एक अनुचित मागणी. महिला मंडळ मला सांगा, सक्रातीला नवऱ्याकडे साडी मागणं उचित की अनुचित? लग्न झालेत ना तुमचे? मग सक्रातीला तुम्ही साडी मागत नाहीत का मालकाला? मागता ना. अहो, सक्रातीला मालकाला साडी नाही मागायची तर कोणाला मागायची? सक्रातीला नवऱ्याकडे साडी मागणं ही मागणी काय आहे? उचित आहे. पण तीच साडी 2 महिन्यानं दुहून द्या म्हणणं, बोला ना, अनुचित आहे. तशी काही मागणं उचित आहे आणि काही मागणं अनुचित आहे. उचित मागणी तुम्हाला सांगतो. या महाराष्ट्रामध्ये एक राजा होऊन गेला. त्या राजाचं नाव आहे छत्रपती संभाजी महाराज. काय माझ्या राजाची मागणी आहे? ऐका मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर या महाराष्ट्राचा राजकारभार ज्यानं चालवला त्या राजाचं नाव आहे छत्रपती संभाजी महाराज.
साधायला राजा नव्हता. लेखणी ही तितकीच तत्पर होती आणि तलवारही तितकीच तत्पर होती. अरे 350 लढाया केल्या माझ्या राजानं, पण एकही लढाई हरला नाही असा होता छावा. ऐका मंडळी, एक टाळ. पण घात झाला, छत्रपती संभाजी महाराजांचा घात झाला. म्हणून तर म्हणलं जातं, तुळापुरी कैद झाला वीर, तुळापुरी कैद झाला वीर, धर्म भास्कर खरा झुंजार. संभाजी छावा शिवाजीचा, संभाजी छावा शिवाजीचा, संभाजी छावा शिवाजीचा, संभाजी छावा शिवाजीचा. तुळापुरी कैद झाला वीर, धर्म भास्कर खरा झुंजार. संभाजी छावा शिवाजीचा, शिपाई भगव्या झेंड्याचा जिरहाजी, शिपाई भगव्या झेंड्याचा जिरहाजी, शिवाजी भगवा झेंड्याचा जिरहाजी, शिवाजी भगवा झेंड्याचा जिरहाजी. वाह, टाळी वाजवा. छत्रपती संभाजी महाराज मंडळी, या महाराष्ट्रामध्ये काय घडलं ऐका. आपलेच लोक गद्दार झाले आणि शिर्के जाऊन मोगलांना मिळाले. शिर्के म्हणजे संभाजी राजांचे सख्खे मेहुणे. शिर्के म्हणजे संभाजी राजांचे सख्खे मेहुणे होते मंडळी. वतनाच्या तुकड्याला बेमान झाला आणि शिर्के जाऊन त्या मुकरब खानाला मिळाले. एकट्टा ऐका. आणि मुकरब खानाला जाऊन बातमी दिली. त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराज होते संगमेश्वरावर सरदेसाईंच्या वाड्यामध्ये. छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कैलाश. मग मुकरब खानाच्या कानावर बातमी गेली. बातमी पक्की ठरली आणि मुकरब खानाने 5000 आपली फौज घेतली आणि संगमेश्वराकडे निघाला. पन्हाळ्याला बगल देत निघाला. पन्हाळ्यावरचे सुभेदार होते त्यामध्ये मालोजी. मालोजीच्या कानावर बातमी गेली. मालोजी, मालोजी, अहो तो मुकरब खान पन्हाळ्याच्या पायथ्याला गेलाय. मालोजीने विचारलं, कोण्या दिशेनं? अहो संगमेश्वराकडे गेलाय. अरे राजा हाय ते तिकडं, मुकाबला केला पाहिजे, गेलं पाहिजे. म्हणून निघाला मालोजी. 500 मावळे सोबत घेतले आणि मालोजी निघाला. निघाला तसा मुकरबच्या फौजेला बगल देत 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 संगमेश्वराकडे पोहोचला. संगमेश्वराकडे मुकरब खानाच्या आधी जाऊन संगमेश्वरावर सरदेसाईंच्या वाड्यामध्ये मालोजी बाबा गेले. मालोजी बाबा म्हणजे 60 वर्षाचा म्हातारा, भरदार शरीर, फिरदार मिशा, उडक्यापर्यंत धोतर, पगडी घातलेला, हातामध्ये तलवार चालवायला गेला तर 10 जणाला एकटा भारी. ऐका मंडळी, मालोजी काय म्हणतो माहितीये? संभाजी राजाला, मालक राजा निघा, राजा नावडी जवळ करा. अव राजा लई मोठा डाव आखला कधी मान. अव राजा आपलीच फितूर झाली ती. मुकरब खानाला तुम्ही इथं आहे याची बातमी लागली आहे बघा. अव राजा निघा, नावडी जवळ का. संभाजी राजानं सांगितलं, तुमच्या सारख्या वयोवृद्ध माणसाच्या खांद्यावर स्वराज्याची पताका देणार नाही. इथंच मारू, पण भेडासारखे पळणार नाही आम्ही. अव राजा निघा, नावडी जवळ करा. राजा गनिम धावत आलाय. राजा निघा. राजा 100 मेले तरी चालतील, पण 100चा पोशिंदा मात्र जगला पाहिजे. राजा निघा. संभाजी राजा मालोजीच्या गळ्यामध्ये पडून रडायला लागला आणि मालोजीच्या गळ्यात पडून संभाजी राजा जसे निघाले तसे नावडी नदीच्या जवळ गेले. आणि नावडी नदीच्या जवळ गेल्यावर समोर नावडी नदीच्या पलीकडे पाहिलं तर अफाट सेनासागर दिसला. माणसं आपली
स्वतःचा नव्हता, आपला नव्हता, तर मुकरब खानाचा होता. संभाजी राजे त्या मुकरब खानाच्या सेना सागरामध्ये अडकले. कवी कैलाश आणि संभाजी राजे दोघे समोर उभा आहेत. चहू बाजूने मुकरब खानाचा वेढा पडलाय. चहू बाजूने मुकरब खानाचा वेढा पडलाय. छत्रपती संभाजी महाराजांना चहू बाजूने पाहिलं. कैद झाल्याचं त्यांच्या अंतःकरणाला लागलं. त्यावेळेस मुकरब खान बोलायला लागला, अरे खींच लो उसकी तलवार. पण मंडळी, तलवार घेण्यासाठी एखादा शिपाई 2 पावलं पुढे चालायचा. माझ्या राजानं नुसतं नजरवर केली तर 4 पावलं मागे सरकायचं. आणि आता मात्र बघता बघता मुकरब खानानं सांगितलं, साखळदंड टाका याच्या अंगावर. आणि दोरकांड फेकली. मराठाचा छत्रपती अडकला. शिवपुत्र संभाजी कैद झाला. गडिमांची चाल यशस्वी झाली. मराठ्यांचा मुकुट मोगलांच्या पायाखाली आला. बातमी आलमगीर औरंगजेबाच्या कानावर गेली. हुजूर, हुजूर, संभा गिरफ्त में आ गया. ज्यानं बातमी सांगितली त्याला औरंगजेब म्हणतो कसा, पी के तो नहीं आया तू. अरे वो संभा इतनी जल्दी में गिरफ्त में नहीं आ सकता. जी हुजूर, मुकरब ने उसे शिकस्त कर लिया. त्यावेळेस तो आलमगीर म्हणतो, अबे शब्द रात का जश्न होना चाहिए. घेऊन या त्या संभाजीला. आजपर्यंत त्याने राज अलंकार घातले असतील, आता त्याला काटेरी साखळदंडाने बांधून आणा. आजपर्यंत त्याने राजवस्त्र घातले असतील, आता त्याला विदूषकी झबली घाला. आजपर्यंत त्यानं मराठेशाहीचा मुकुट मिरवला असेल, आता त्याच्या डोक्यावर घुंगरं बांधलेली विदूषकी टोपी घाला. आजपर्यंत घोड्यावर हत्तीवर मदारीत आला असेल, आता त्याला उंटावर घेऊन या. आणि घडलं महाराज. बातमी मुकरब खानाच्या कानावर गेली. आणि बघता बघता मुकरब खानाने महाराजांच्या अंगावर 2 खांड फेकली. काटेरी साखळदंडाने माझ्या छत्रपती छाव्याला अडकवलं. आणि छत्रपती छाव्याची दंड निघाली. वाजत गाजत गावागावातून गल्ल्या गल्ल्यातून माझ्या राजाला घेऊन जाण्यात आलं. कोणीतरी यायचं, पटपट पटपट पळायचं, हातामध्ये दगड घ्यायचा, आवाज व्हायचा, दगड लागायचा. यातना व्हायचा माझ्या राजा. रक्ताच्या चिमकांड्या निघायच्या. कोणीतरी यायचं, पळत यायचं, तलवार हातामध्ये घ्यायचं, चालणाऱ्या राजाच्या अंगावर रेषा उमटवायचं. त्या रेषासोबत रक्ताच्या चिळकांड्या यातनेचा कल्लोळ व्हायचा. कोणीतरी यायचं, उंटाची शेपटी पिरगाळायचं, उंटा थया थया नाचायचा, अंगावरचे काटेरी साखळदंड बोचायचे, चावायचे राजाला. कोणीतरी यायचं, केस ओढायचं, कोणीतरी यायचं, अंगावर थुंकून जायचं, कोणीतरी यायचं, शिवी देऊन जायचं. महाराष्ट्राचा जाणता राजा. पण दुर्दैव त्या काळामध्ये मराठ्यांचं गडाच्या पायापासून छत्रपती संभाजी राजांना घेऊन जाण्यात येत होतं. गडाच्या पायापासून छत्रपती संभाजी महाराजांना घेऊन जाण्यात येत होतं. पण तटावरच्या धारकऱ्यांना माहित नव्हतं माझा राजा कैद झालाय. गावातल्या येशीमधून संभाजी राजांना घेऊन जाण्यात येत होतं. पण गावातल्या गावकऱ्याला आणि वारकऱ्याला माहित नव्हतं आमचा राजा कैद झालाय. पण त्या काळामध्ये धनगराच्या 5 पुराण माझ्या संभाजी राया वाचवण्यासाठी त्या मुकरब खानाच्या छावणीवर हल्ला केला. पण नाही वाचू शकले. त्याला राजाला घेऊन गेले. आणि घेऊन गेल्याच्या नंतर राजाला छत्रपती संभाजी महाराजांना आणि कवी कलशांना संभाजी राजांना आलमगीर औरंगजेबाच्या समोर उभा केला. आलमगीर औरंगजेबाच्या समोर उभा केल्यावर औरंगजेब त्याला काय म्हणतो माहितीये? औरंगजेब राजांना म्हणतोय, तिथं एक असद खान होता. तो असद खान म्हणला, संभा, अरे आलमगीरा के दरबार में है तुम, झुक जा यहाँ पर नीचे. त्यावेळेस कवी कलश साईडला उभा होता. कवी कलशाने सांगितलं, अरे राजा है हो, राजा कभी किसी के सामने झुकता
हमारे राजे सबको झुकाते हैं. त्यावेळेस आलमगीर औरंगजेब म्हणतोय सबूर आसद सबूर बहुत पूछना है अभी से. आणि आलमगीर खाली आला आणि खाली येऊन संभाजी राजाच्या डोळ्यात डोळे घालून बोलायला लागला. 9 बरस का था तब मिला था हमें आगरा में, तब हमने इसे पूछा था क्यों संभा तुम्हें हमारा डर नहीं लगता. तब इसने हमें जवाब दिया था, वो बोला था हमें किसी का डर नहीं लगता बल्कि हमारे वजह से सबको डर लगता है. सच कहा था काफर ने. त्यावेळी छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब संभाजी राजाला बोलतो कसा माहिती. औरंगजेब म्हणतोय तबीयत है क्या ठीक आपकी बोली कपटाने, बोले कपटाने गोकाराची मान हलवली शूर मराठाने, हलवली बच्चे जैसा तू है मुझको समझ बात मेरी, घर मानोगे कहना मेरा दूंगा सरदारी, पत्थर पूजा करने वाला धर्म छोड़ तेरा और खुदा का प्याला इस्लामी धर्म ले ले मेरा, धर्म ले ले मेरा. ऐका मंडळी, त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजाला औरंगजेबाने सांगितलं होतं संभाजी माझा धर्म स्वीकार कर, सोडून देईल तुला, जागिरी देईल तुला, वतनदारी देईल तुला. संभाजी राजानं त्याच्याकडे डोळ्यानं पाहिलं. त्यावेळेस आलमगीर औरंगजेब म्हणतोय इस काफर की आंखें निकाल दो, ये आंखें जलाती बहुत है, इसकी जबान काट दो, इसकी जबान चलती बहुत है. आणि शिक्षेचा अंमल सुरू झाला. माझ्या राजाला साखळदंडाने बांधून ठेवलं आणि समोर हापशी 2 सळया घेऊन आल्या. त्या दोन्ही सळयामधून त्या धुरातल्या रेषा ताणल्या होत्या आकाशामध्ये. दोन्ही सळया हापशांच्या हातामध्ये होत्या. हापशे आता छत्रपती संभाजी महाराजांचे डोळे काढायला पुढे निघाले होते. तेवढ्यात छत्रपती संभाजी महाराजांनी डोळे मिटले आणि डोळे मिटता क्षणी डोळ्याच्या समोर उभा राहिले आबासाहेब. डोळ्याच्या समोर उभा राहिले बाळासाहेब जिजाऊ. डोळ्याच्या समोर उभा राहिले माझे सगळे सह्याद्री. याच डोळ्यानं घेतलं होतं या सह्याद्रीचं सुख, याच डोळ्यानं घेतलं होतं जगदंबेचं त्या ठिकाणी रूप, याच डोळ्यानं पाहिला होता संपूर्ण स्वराज्याचं स्वप्न. त्या दोन्ही सळया हापशींनी समोर समोर आल्या आणि आता मात्र त्या दोन्ही सळया छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये घातल्या. आर पार सळया गेल्या, जशा ताकदीने आत गेल्या तशा साकतीने बाहेर आल्या. डोळ्यामधून रक्त बाहेर निघालं. मंडळी, आपला काटा मोडला आपल्याला. अरे काटा मोडला आपल्याला तर आपण पाय 8 दिवस धरून बसतो, पण माझ्या संभाजी राजाच्या डोळे बाहेर काढले काय वेदना झाल्या असतील, का सहन केलं या सगळं. अरे झुकला असता, वाकला असता, नतमस्तक झाला असता तर आयुष्य आरामात जगला असता. कशासाठी एवढं सगळं चालू आहे? फक्त या स्वराज्याच्या अस्मितेसाठी. तसाच आहे, जरांगे पाटील झुकले असते, वाकले असते, पैसे घेऊन गप बसले असते, पण का टास आहे स्वतःच्या जातीसाठी. त्यावेळेस औरंगजेबाला सांगितलं संभाजी राजानं, अरे हे मराठे कधी बेमान होत नाहीत, हे मराठे कधी विकला जात नाहीत. त्यावेळेस दुसऱ्या शिक्षेचा अंमल झाला. आता शिक्षा होती जीभ कापायची आणि बघता 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 दुसऱ्या अंमलची शिक्षाची बजावणी झाली. एक जण समोर आला, जोरात कानावर दाब दिला, तोंड उघडायला लागला, तोंड नाही उघडलं. एक जण जोरात जबडा उडायला लागला, जबडा नाही उघडला. अरे उघडेल कसा तो जबडा? अरे वाघाच्या जबड्यात घालून हात मोजी तो दात आणि अवकात सांगणारा माझा राजा होता. कसा उघडेल त्याचा जबडा? अखेर कोणीतरी आलं आणि नाक दाबलं. श्वास बंद झाला, श्वासासाठी जीव हळहळला.
सांडसेमध्ये जीभ धरली, जीभ बाहेर आणली, नंगी लखलखती तलवार आली, वाघ जीभ बाहेर पडली. ती जीभ सुद्धा बाहेर पडल्यावर तडफड तडफड करत होती आणि म्हणत होती, संभाजी राजापासून मला वेगळं व्हायचं नाही. कारण त्याच जिभेने आजपर्यंत गायलं होतं आबासाहेबाचं नाव, त्याच जिभेने आजपर्यंत गायलं होतं जगदंब 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 अंबा, अंबा मातेचं भवानीचं दर्शन. त्याच जिभेनं हर हर महादेवची किंकाली केली होती. ती जीभ माझ्या राजाची बाहेर पडली. 40 दिवस अत्याचार झाला माझ्या राजावर. म्हणत होता, माग संबा, तुला काय पाहिजे ते माग, फक्त मी सांगल तसं कर. नाही ऐकलं माझ्या राजानं. ठरवलंच असतं अनेक प्रकारची मागणी घेतली असते आणि आयुष्य आरामात जगला असता, पण मागणी उचितच नव्हती, देणारा उचितच नव्हता. आजच्या कीर्तनामध्ये मागणारे तुकोबार आहेत, पण देणारा कोण आहे? विटेवरी जाची पाऊले समाने, विटेवरी जाचे पाऊले समाने, विटेवरी जाचे पाऊले समाने, विटेवरी जाचे पाऊले समाने. तुझी एकता सुरगाता, तुझी एकता मागणी देवाकडे, पण ती उचित मागणी, आणि उचित मागणी आज घेतलेल्या अभंगाच्या पहिल्याच्या. हे जिजान दे ग देवा, 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 शिल्लक आहे. सगळ्याला विनंती आहे, मोठ्या प्रेमानं भजन करा. भजन झाल्याच्या नंतर राहिलेल्या अर्धा तासामध्ये 3 चरणाचा भाव पाहण्याचा प्रयत्न करू. भजन गोड करा, भजन सुंदर करा. तुमचं भजन जर मला पटलं तर कीर्तन टायमिंगला सुटलं, नाही तर पहाटचं तांबडं इथंच फुटलं. मग बघा कसं करायचं भजन. पहिल्यांदा महिला मंडळ भजन करतील, नंतर पुरुष मंडळ भजन करतील. एवढं सुंदर हे वातावरण इथं निर्माण झालंय. आपण सुद्धा याचा आनंद घेतला पाहिजे, बरोबर की नाही? महिला मंडळ म्हणताना मग माझ्या पाठीमागं भजन लाजायचं नाही. आणि का बरं लाजायचं? जिथं नाही तिथं आपण लाजत नाही, इथं लाजायचं काय कारण आहे? बरोबर की नाही? बरं, 50% आरक्षणात आहेत तुम्ही. सरकारनं 50% आरक्षण दिलंय. एसटी बी फुकट केली. आता काय करायला लागले माहितीये का लोक? म्हातारीला बाजारला पाठवायला लागले. का? एसटी फुकट आहे. म्हातारी 30 रुपयाची खर्ची वाची, 50 रुपयाचा तेलाचा डबा पाडून येते. काय खरंय महाराज, सांगा अवघड आहे महाराज. त्याच्यामुळे बरोबर आहे की नाही? आणि हे गिराईक सगळ्याचं सारखंच आहे. मग कोरोनाच्या काळामध्ये कळालं कोण कोणाचं किती चांगलं, कोणावर प्रेम आहे काय नाही. प्रेम काय राहिलेलं नाही महाराज. ज्या वेळेस आपल्यावर वेळ येते त्यावेळेस कळतं. लॉकडाऊन मध्ये कोरोनाच्या काळात कीर्तनच नव्हते महाराज आम्हाला. ऐका 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 ऐका, लॉकडाऊन मध्ये कोरोनाच्या काळात आम्हाला कीर्तन नव्हते. आता घरात कोण आहे मला सांगा? नौकरदाराची बायको पगाराच्या दिवशी जेवढं गोड बोलते तेवढं इतर दिवशी बोलते का हो? बोला ना. नाही 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 नाही, तसं कीर्तनकाराचं बरं आहे, रोज पगार. बरोबर की नाही? ऐका,
त्या कोरोनाच्या काळात लॉकडाऊन मध्ये कीर्तन नाही, नारळ नाही, पाकिट नाही, बुक्काही नाही. म्हणून 2 महिने आपलं कॉटवर बसायचो, जेवायचो, खायचो, जेवायचो. बँक मधलं बॅलन्स बी संपत चाललं. एक दिवशी आमची बायको मला म्हणली, महाराज बघा ना म्हणली कोणाचा तरी 10वा 12वा 13वा. मी म्हणलं बाई तिकडच जाळीते, तिकडच राग फुगीते, तिकडं आणीत बी नाही. तर पण मी जरा तिला ओरडलो. मला ओरडल्याचा तिला राग आला. आता त्यांचं असं आहे, त्या आपल्याला किती खवळल्या तरी आपण काय म्हणतात माहितीये का, तोंडाने फटकळ पण जीव लावी ती. पण आपण थोडं खवळलं की अशा फुगतात, चपात्या तरी कमी फुगतात, इतक्या फुगतात. आमच्या बायकोला माझा राग आला आणि राग आल्यावर माझ्याकडे बघायला लागली. पण आता काय नावीलाच होता, नवऱ्याला कसं उलट बोलावं, नवरा मोठा कीर्तनकार म्हणून झाडून घ्यायला लागली. आणि झाडून घेता घेता सगळा राग तिनं त्या केरावर काढला, कचऱ्यावर काढला आणि दरवाजापर्यंत कचरा ढकलत आणला. पण तिथं एक कुत्रं आलं. ती कुत्र्याकडे बघायची, माझ्याकडे बघायची. आणि त्या कुत्र्याला काय म्हणली माहिती का, हाड 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 म्हणली, कडू हितच खपतोय 2 महिने झालं. आणि तुम्ही बघा, ह्या बायांना जर कुणाला शिव्या द्यायच्या म्हणल्या ना, तर पुढे शेळी असू द्या, म्हैस असू द्या, तिच्यावर घालून शिव्या देतात. थिर रे थिर म्हणतात. बरोबर आहे की नाही महाराज? अवघड आहे महाराज. कोरोनाच्या काळात लय कळालं बाबा. पण कोरोनाच्या काळात महाराज पैसेच नव्हते. एक जण माझ्याकडे माऊली पाणी बघायला आला. पाणी ते तुमच्याकडे आहे का, नारळ ठेवायचा आणि बोरखाली पाणी. एक जण माझ्याकडे आला कोरोनाच्या काळात, म्हणला बाबा तुमच्यावर माझी लय श्रद्धा आहे आणि मला तुमच्याच हाताने पाणी घ्यायचंय, बोर घ्यायचाय. आता मला तर काय बोर कळत नाही, पाणी कळत नाही. आणि तो गावातला 1 नंबरचा महत्वाचा माणूस, ज्याला सगळं गाव घाबरायचं, ते माझ्याकडे पाणी बघायला आलं. मी म्हणलं मला पाणी कळत नाही बाबा. तो म्हणला नाही नाही महाराज, तुम्हाला पाणी 100% कळणार. तुम्ही इतकं पुण्य करताय म्हणल्यावर तुमच्या हाताने बोर गेल्यावर फेलच जाणार नाही घेतल्यावर. म्हणलं मला नाही बाबा पाणी कळत. पण ते माझ्यापेक्षा पुढचं होतं. त्यानं हळूच 2000ची नोट वर काढली खिशातून. अरे बघता काय, माझ्याकडं जिकडं बघाव तिकडं मला पाणीच दिसायला लागलं. मी त्याचा नारळ हातात घेतला आणि म्हणलं चल माझ्यासोबत. रानात गेलो, चौकून फिरलो आणि दिला एका जागेवर नारळ टाकून. घे म्हणलं इथं बोरला पाणी लागेल. त्यानं बोर घेतला महाराज. बोर 100 फूट गेला, 200 फूट गेला, 400 फूट गेला, नुसता फुफुटाच. आणि महत्वाचा विषय, बोर घेणाऱ्या माणसाची इच्छा 300 फुटावरच बंद करायची असते. पण शेजारचे म्हणते तर अजून 2 पाईप लागन लागन, अजून 2 पाईप. 400 फुटावर नेलं महाराज त्याला. पहाटे 5 वाजल्या बाबा. आणि पहाटे 5 वाजल्या होते, पहाटे 5ला माझ्या घरी आला. थप 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 दरवाजा वाजवला. म्हणलं इतक्या पहाटे आलाय म्हणल्यावर पाणी लागलं असेल. कारण याचं पाणी लागलं नसतं तर हा दुपारी 10 वाजता येऊन माझ्याबरोबर भांडला असता. पण पहाटे 5 वाजता आलाय, गॅरंटीनं पाणी लागलं असेल. मी पटकन उठलो आणि म्हणलं चला कुठं पाणी लागलंय बोला साहेब. तो म्हणला चला ना बाबा, चला चला. माझ्या हाताला धरलं आणि बोरच्या जवळ नेलं. मी पाहिलं बोरला तर सगळीकड नुसता फुफुटाच होता महाराज. त्यानं मला असं काय केलं माहितीये, असा फुफुटा उचलला आणि मला बुक्का म्हणून लावला. लय अवघड आहे महाराज. बरोबर आहे. बरं महिला मंडळ म्हणताना माझ्या पाठीमागे भजन मग सगळ्यांनी म्हणायचं. म्हणा नामदेव जनाबाई. जसा जीव चाललाय ना, जरा मोठ्याने म्हणा, मोठ्याने. नामदेव जनाबाई. वा वा वा. सोपन काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई. सोपन काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई. टाळी काही वाजत नाही. काय काय ते बी म्हणल्या टाळी काही वाजत.
लक्ष द्या माझ्याकडे. महिला मंडळ, भजन तुम्हाला जमलं नाही, भजन अजिबात जमलं नाही तुम्हाला. भजन कसं असतं माहिती तुम्हाला? ऐकायचं का भजन कसं असतं? अरे भजनच तुम्हाला ऐकायचं असेल कसं असतं, जर भजन तुम्हाला घरी घेऊन जायचं असेल आणि भजन ऐकायचं असेल कसं असतं, तर आमच्या पुरुष मंडळीचं ऐका. किती सुंदर भजन आहे आमच्या पुरुष मंडळीचं बघा. अहो तुमच्यापेक्षा एक नंबर भजन करणार. तुम्ही बघा फक्त भजन किती गोड आहे. हे भजन घेऊन घरी जा, आमचं कल्याण होईल, कीर्तन सफल होईल महाराज म्हणताना. मग पोरांनो, तुमच्या जीव बोललोय बरं का लय वजनात. सगळ्यांनी हात वर करा पुरुष मंडळी, सगळ्यांनी पुरुष मंडळी सगळ्यांनी हात वर करा. ज्याला ज्याला वाटतं मी गडी आहे त्यानं सगळ्यांनी हात वर करा. एक हात काय ग्रामपंचायतनं लाडवायची, 2 हात वर करायची. आणि ज्याचे हात खाली असेल त्याने शेजारी सगळ्यांनी त्याच्याकडे लक्ष ठेवा. हा बघा हात वर सगळे, माझ्याकडे लक्ष द्या. मला सांगा म्हणताना मग महिला मंडळीपेक्षा एक नंबर आवाज येईल का? सत शिकलं. हा वर वर वर. महिला मंडळ तुमच्यापेक्षा एक नंबर आमचं भजन होणार आहे. बघा आता किती सुंदर म्हणताना. तुमच्याकडून निवडणुकीला उभा राहणार आहे, बहुमतानं विजय आपलाच झाला पाहिजे. सगळ्यांनी म्हणा माझ्या पाठीमागे, राधे कृष्ण 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 राधे राधे. अरे माझं डिपॉझिट जप्त केलं रे तुम्ही सगळं. अरे एखादा तरी मतदान थोडं द्यायचं. अवघड काम आहे महाराज. सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं भजन करा. भजन केलं पाहिजे महाराज, रोज भजन केलं पाहिजे. पोरांनो ऐका, मी नेहमी कीर्तनामधून सांगत असतो, पोरांनो भजन नामचिंतन आपण केलं पाहिजे. आज आपल्या गावातली सगळी तरुण पोरं जर वारकरी संप्रदायाचा झेंडा हातामध्ये घेत असतील तर मला असं वाटतं वडीलधाऱ्या मंडळीने सुद्धा त्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप टाकली पाहिजे. मुंबई सारख्या शहरामध्ये आम्ही राहतोय महाराज, आम्हाला काही कामं नाहीत का? हे धोत्र घालून फिरतो आम्ही. ठरवलंच असतं तर एक नंबरचा ऑफिसर झालो असतो आम्ही सुद्धा लाख रुपये पेमेंट महिन्याला घेतलं असतं. पण महत्वाचं बोलू, या तरुण वयात आम्ही धोत्र घातले त्याचं कारणच एक आहे. या महाराष्ट्रातला व्यसनाकडे जाणारा तरुण आमच्यासारख्या तरुण कीर्तनकाराकडे बघून वारकरी संप्रदायाचा झेंडा हातात घेईल म्हणून हे धोत्र घालून फिरतो महाराज. आणि मला असं वाटतंय महाराष्ट्रातले हे तरुण कीर्तनकार, तरुण गायक, तरुण वादक हे पाहूनच ही सगळी पोरं आता वारकरी संप्रदायाकडे यायला लागली. आणि मी नेहमी माझं नेहमी वाक्य असतं, महाराष्ट्रातल्या सगळ्या पोरांना मी सांगत असतो, पोरांनो ज्याही वेळेस वारकरी संप्रदायामध्ये तुम्हाला अडचण येईल त्यावेळेस माऊली महाराजांना फोन करा, तुमच्या सगळ्या अडचणी एका फोन मध्ये दूर होतील. नाही महाराज, आपण प्रत्येकानं सहकार्य केलं पाहिजे, सपोर्ट केला पाहिजे. सांगू, एकच मंडप राहिला रे हे फक्त, की या मंडपामध्ये कोणाला निमंत्रणाची गरज लागत नाही. एवढाच मंडप आहे दादा. हो, लग्नामध्ये तुम्ही बोलवण्याची अपेक्षा असते, बोलवलं पाहिजे ना. लग्नामध्ये निमंत्रणाची गरज आहे, निमंत्रणाशिवाय लग्नाला गेलं नाही पाहिजे. एखाद्याचा 10वा असेल, एखाद्याचा 12वा असेल, एखाद्याचा वर्षश्राद्ध असेल, निमंत्रण असतं. एखाद्याच्या घराची वास्तुशांती असेल, निमंत्रणाशिवाय जाऊ नका. पण या वारकरी संप्रदायाचं कीर्तन मग ते शिवजयंतीचं असू द्या नाही तर सप्ताहाचं असू द्या, या मंडपामध्ये निमंत्रणाशिवाय प्रत्येकानं आलंच पाहिजे. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, हे महत्वाचं आहे महाराज. आणि सगळी तरुण पोरं, मी नेहमी कीर्तनातून सांगतोय, माझ्या युट्यूबला व्हिडिओ बघा. माझ्या एका कथेमध्ये 100 लोकांना अशा लाईनीत माळा घातलेल्या आहेत. कथेमध्ये व्हिडिओ तुम्हाला पाहत असतील. मी नेहमी सांगत असतो, पोरांनो तुम्ही जर सोन्याच्या माळा गळ्यामध्ये घातल्या तर चोरांच्या नजरा तुमच्यावर पडतील. तुम्ही जर सोन्याच्या माळा गळ्यामध्ये घातल्या तर चोरांच्या नजरा तुमच्यावर पडतील. पण तुम्ही तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली तर माझ्या पांडुरंगाची नजर तुमच्यावर पडेल. ही गोष्ट सगळ्यांना लक्षात ठेवा. सोन्याच्या माळा गळ्यामध्ये घालून माणूस मोठा होत नसतो.
अरे सोन्याच्या माळा गळ्यामध्ये घातल्या म्हणजे माणूस मोठा होत नसतो. माणूस मोठा असण्यासाठी माणूस सोन्यासारखा असावा लागतो. हे महत्वाचं आहे. हे का कळत नाही आपल्याला? कधी मला काही कळत नाही महाराज. म्हणून मी नेहमी सांगत असतो, तुम्ही या शिवजयंतीला 5-50 लाख रुपये खर्च करता, तुम्ही सप्ताहाला 10-10, 15-15 लाख रुपये खर्च करता. मग तुम्ही 15 लाख रुपये सप्ताहाला खर्च करता, तर या 10 वर्षात एखादा तरी माळकरी झाला पाहिजे. तेव्हा त्या सप्त्याला अर्थ आहे, तेव्हा त्या कीर्तनाला अर्थ आहे. म्हणून माझी विनंती असेल पोरांनो, अरे तुम्ही जर 15-15 लाख रुपये सप्त्याला खर्च करता आणि तुमचे ते 15 लाख रुपये सार्थकी लावायचे असतील, तर 8 दिवसातून गावातल्या एका तरी पोरानं 15 रुपयाची तुळशीची माळ घातली पाहिजे, तेव्हा ते 15 लाख रुपये सार्थकी लागतील. माझा असा विषय आहे. गावातल्या एका पोरानं तुळशीची माळ, एका माणसानं माळ घातली ना, तरी महाराज 5 कुटुंब सुधारतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून आणि भजन करायला पाहिजे. का भजन करायचं नाही महाराज? आणि जरी आम्ही रोज सांगतो भजन करा भजन करा, लोक आमचं ऐकत नाहीत. जरी तुम्ही आमचं ऐकलं नाही तरी आमच्या बापाचं काही जाणार नाही. कारण आमचे संतच सांगतात, हे जरी नाही कालो मग दुसरा येईल. हे जरी नाही कालो, हे जरी नाही कालो मग दुसरा येईल. हे जरी नाही कालो, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी ऐका. म्हणून सगळ्यांना मोठ्या प्रेमानं भजन करा. विठोबा रघुनाथ.